दूध मी खिसून घेतली अगोदर। आता ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं 2 वाट्या आणि ज्वारीच्या पिठासोबत अशी ज्वारीची पीठ मी असे 2 वाट्या टाकलं, 1 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण, जिरे आणि मीठ असं एकत्र हे वाटण केलेलं असतं जिरेचं। त्याच्यासोबत आपल्याला थोडी हळद टाकायची आणि 2 चमचे तुम्हाला जसं आवडेल तिखट, कमी तिखट त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, म्हणजे जास्त जशी तुम्हाला लागेल तशी तुम्ही टाकू शकता असेल तेव्हा। आणि आता ह्याच्यात ना आपण पाणी नाही टाकायचं। हे मीठ घेतलं मी अगोदर पण लसण जिऱ्यासोबत टाकलं होतं ना, म्हणून हे थोडं घेतलंय। आता हे आपण एकत्र करायचं, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं, आपल्याला पाणी बिलकुल लागणार नाही। आपल्याला वाटलंच तर थोडं पातळ झालं ना ह्याच्यामध्ये आपण ना परत पीठ ऍड करू शकतो। ते गव्हाचं नाही थोडं ज्वारीचं पीठ, कारण गव्हाचं पीठ चिकट असतं ना त्याच्यात। ह्याच्यामध्ये ना तर एकत्र झालं की थोडं 2 मिनिट 5 मिनिटं ठेवा, तुम्हाला जसं वेळ असेल तुम्ही मळून ठेवा। आणि वाटलं थोडं पातळ झालं की त्याच्यामध्ये तुम्ही पीठ जेव्हा हे पीठ बघा असं छान नरम झालंय। मी 5 मिनिटं ठेवलंय। आता मी ह्याचा असा उंडा घेते असा गोल करून आणि हे असं ओला, आता हे कपडा ओला केला समज रुमाल वगैरे। आता हे तुम्ही जे उंडा घेतला ना तुम्ही आता हे असं करा। मी आता गॅस पेटून तवा ठेवलाय गरम करायला। पण हा रुमाल जो खालचा कपडा असतो ना तो ओला करायचा असतो, कधी कधी तो चिपकतो, पण पाणी लावलं की निघतं। तुम्हाला जसे बनवायचे तसे बनवू शकतात, छोटे मोठे साईज प्रमाणे। आणि हे झालं तरी काय नाही, हाताने करू शकता, घेऊ शकता असं। हे लाटण्यापेक्षा हे असे केले ना चव खूप छान लागते ह्याची। परत त्याला थोडंसं पाणी शिंपायचं। आता ह्याला असं 4 वेळा थोडं थोडं तुम्हाला जसं लागतं तेल टाकून घ्यायचं। हे झालं नाही थोडा थांबते, पहिलं असल्यामुळे कधी कधी काय चिपकतं।